तर आपण वकिलीची काय व्याख्या कराल? कारण आपण खूप अनुभवी आहोत आणि आम्हाला सगळ्यांना आपल्या तोंडून वकिलीची व्याख्या ऐकायची. सेशन्स केस चालवायची आणि ती सुद्धा रेपची सध्या लायकी नाही आहे. होळेकर साहेब जे आहेत ते साक्षीदाराच्या डोळ्यात डोळा भिडून त्याच्या डोळ्यातून पाणी आणायचे किंवा स्वतःच्या डोळ्यात पाणी आणायचे आणि इतकी ती कट्टाकट्टी असायची, म्हणजे असा सीन मी सिनेमात सुद्धा पाहिलेला नाही. आणि आम्ही असं कोर्टाला दाखवून दिलं, देअर इज नो एव्हिडन्स ऑफ रेप ॲट ऑल. देअर वॉज अ ट्रिपल मर्डर केस. भिवंडीला ह्या कानापासून त्या कानापर्यंत 3 जणांचे गळे कापले, पती पत्नी आणि एक मुस्कान नावाचं छोटं बाळ. तो पोरगा क्रॉस करत होता, तरुण वकील. आयला म्हटलं ह्याचं तंत्र तर अफलातूनच आहे. सी यू लर्न फ्रॉम एनीबडी, इवन फ्रॉम ज्युनियर्स. बाबर देसाई साहेब तर सतत मदत करायचे. आपणही बऱ्याच वकिलांना विचारलं सुरुवातीला. पण तरीही एक स्वतंत्र वकिली चालू केल्यानंतर अनेक अडचणी येतात, काही अडथळे निर्माण होतात. तर आपल्या बाबतीत असं काही घडलं का? आणि असेल तर तसे काही अनुभव आहेत?